अरे मिरजेमध्ये एवढी गर्दी कसली? तर हर हर महादेव मित्रांनो, आम्ही काही कामानिमित्त चाललो होतो सांगलीला. तर माझा भाऊ येणार आहे, त्याला मी पिकअप करून घेऊन जाणार आहे सांगलीला. आणि माझ्या एक कस्टमराने फोन लावला होता की एक मोबाईल सॉफ्टवेअर मारून घेऊन यायचं आहे आणि ते जर देतो आणून, थांब कुठं आहे तर म्हणून मग मी थांबलो होतो RTO ऑफिसच्या खालच्या साईडला. त्या मोबाईलला घेऊन जाणार आहे, त्याचीच वाट बघत थांबलोय. तर तेवढ्यात मेजर सागर भाऊ आला की हो मोबाईल घेऊन. मोबाईल आणून दिला, मोबाईल तेवढं त्याच्याकडनं पिकअप करून घेतला. तर त्याला म्हटलं आणून देतो संध्याकाळी सॉफ्टवेअर. भावाने हे मोबाईल दिलेला आहे सॉफ्टवेअर मारून आणून द्यायला. दुपारी जाऊस्त का मम्मीने केली ती गरम भात, तर जरा जेवून घेतलो. मग चाललं की हो गाडीत तेल कमी होतं. भाऊ एकदम खुश झाला, कवा नाही ते गाडीत तेल कसं काय भावाने 400चं घातला म्हणून. धंदेवालीची अवस्था असंच हो, जवळ नसतो पैसे. तेवढ्यात भाऊनं म्हणला हा बघ बसला पण मागच्या साईडला कॅमेरा लावल्यात म्हणून. ह्याच गोष्टीवर 1 लाईक. पावसामुळे रस्त्याची अवस्था झाली ती बेकार. आम्ही जाणार तर सांगलीला, ते कॅन्सल करून गेले बघा मिरजेला. तर हे काय विषय, मिरजेत पोहोचतो तर काय लागेल ती की हो गर्दी, कारण आज होता रविवार. सगळी लोक पडली ती घरात ना बाहेर. आपल्याला जायचं होतं आपल्या गाडीसाठी 2 व्हीलरचं मटेरियल आणायला. मग काय पोचलं की हो ह्या दुकानामध्ये जे मटेरियल पाहिजे होतं ते मिळालं नाही म्हणताना आणि परत वाटली की हो गाडी बाहेर चाललं की दुसरीकडं. तर हे काय विषय, मिरजेच्या भर चौकात वैरणच्या गाड्या भरून मग काय गेलं की पुढं बघायला हे काय विषय आहे म्हणून. तर जाताच कळालं की हे सोलापूरच्या पूरग्रस्त लोकांसाठी केलेली वैरणची मदत आहे म्हणून. मग बघा ही गर्दी किती आहे ते. मग त्याला मेजर साहेब दिलेला मोबाईलचं एक सॉफ्टवेअर मारायचं आहे की हो. मग काय निघाला मोबाईल ते सॉफ्टवेअर मारून घेण्यासाठी. तर मोबाईल दिलं साहेबाकडं. तर मित्रांनो, आपलं सॉफ्टवेअरचं काम मोबाईलचं झालेलं आहे. तर आता जाऊया आपण दुसऱ्या कामासाठी. मिरजेत वार हिंडल्यावर सापडलं बघा आपल्याला हे दुकान. माझ्या गाडीला जे मटेरियल लागणार होतं बघा ते ह्या दुकानात मला भेटलं. त्या मालकांच्या दुकानाचं ॲडव्हर्टाईजमेंट करतो म्हटलं, ते मालक जरा खुश झालं. या म्हटलं आत येऊन जरा दुकानाचं पण व्हिडिओ करून घ्या म्हटलं. व्हिडिओ जरा करून घेतलं. बघा तुम्हाला पण काय लागत असेल तर इथे येऊन खरेदी करू शकताय. दादा जरा कमी रेटमध्ये करून देतो म्हणल्यात. मग आमची खरेदी झालं. भाऊ काय गाडीवर मटेरियल घेऊन तयार झाला जाण्यासाठी. मटेरियल घेऊन निघाला आम्ही. अरे आता तर वाटते भेटले की हो आमचं संदीप साळुंके दादा, झेरॉक्स मशीनचं नामवंत चालक मालक कागवाडमध्ये. तर आता म्हणजे ते 2 व्हीलर ऑटोमोबाईल पत्ता काय दिला नाही, तर बघून घ्या व्हिडिओमध्ये. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हर हर महादेव.